मित्रांनो, तर आज आपण हेरिटेज वॉक या निमित्ताने किल्ले रामशेज याची चढाई आपण सुरू केलेली आहे. आत्ताच आपला पुरवणी युद्ध कार्यक्रम होता. हा कार्यक्रम संपलेला आहे आणि आता आपण किल्ल्याची ट्रेकिंग सुरू केलेली आहे. हे आपले सहकारी वराडे सर आणि हे आपले सहकारी जगताप सर. हे आहेत जमदडे सर. जमदडे सरचं हार्दिक स्वागत. धन्यवाद सर. तेलमाले सर धन्यवाद सर. आणि हे आपले बादर सर. स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवाच्या सर्वांना खूप खूप शुभेच्छा. थँक्यू. आणि ट्रॅव्हलर जयराम तर्फे तुम्हाला स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवाच्या हार्दिक अशा शुभेच्छा. धन्यवाद. ट्रॅव्हलर जयराम यूट्यूबमध्ये आपला सहर्ष स्वागत करतो. आज स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव कार्यानिमित्त आज आशेवाडी रामशेज किल्ल्यावर आज भेट देण्याचा योग आला. अतिशय रमणीय असं वातावरण आणि समोर मित्र आहेत माझे वसंत, नियाज. तर आपण आता मित्र हो रामशेज या ठिकाणापर्यंत पोहोचलेलो आहो. काय म्हणाल या ट्रेकबद्दल? एकदम मस्त वाटलं. आजचा उपक्रम अप्रतिम, खूप भारी. धन्यवाद सर प्रतिक्रिया दिल्याबद्दल. ठिकाणी आपल्या तालुक्याचे तंत्रस्नेही शिक्षक चव्हाण सर भेटलेत. चव्हाण सर, उपक्रमाबद्दल काय सांगाल? आजचा हा उपक्रम स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सव निमित्त दिंडोरी प्रशासन मार्फत आयोजित करण्यात आलेला आहे आणि खरोखर हा उपक्रम खूप अत्यंत महत्त्वाचा होता आमच्यासाठी सुद्धा. कारण की अनेक वर्षापासून आम्ही ट्रेकिंग केलेलं नव्हती, असे किल्ले पाहिलेले नव्हते. आपण विद्यार्थ्यांना शिकवतो
पण इतिहास शिकवत असताना तो इतिहास पूर्ण प्रत्यक्ष पाहणं हा आनंद खूप मोठा असतो आणि हा आनंद आपल्याला दिंडोरी प्रशासन दिला त्याबद्दल धन्यवाद. ट्रॅव्हलर जयराम तर्फे पण आपल्याला खूप खूप हार्दिक शुभेच्छा सर. थँक्यू. हो सर्वच. तर मित्र आपण आता प्रभू श्री रामचंद्र यांची शेज असलेल्या ठिकाणी पोहोचतो आहोत आणि या ठिकाणी प्रभू श्रीरामचंद्र मुक्काम करायचे. जो है भगवान श्री राम आए हुए थे. इधर भगवान ने जो है दंडकारी वन ये पूरा भ्रमण किया है. 100 किलोमीटर लंबा चौड़ा दंडकारी वन है. तपोवन से बनी से पेट से धरण, इतना लंबा चौड़ा 100 किलोमीटर का दंडकारी वन है. यहाँ भगवान ने 8 साल निवास किया है. 8 साल निवास किया है. जाते समय यहाँ से भगवान जब गए तो आदिवासियों के लिए सुपुर्द कर गए थे एक झोपड़ी कुटिया कि तुम्हारे यहाँ देख रेख करना. तो यहाँ जो है वाल्मीकि महात्मा रहते थे. वाल्मीकि तर वाल्मीकि त्यांच्या म्हणण्यानुसार प्रभू श्रीरामचंद्रांनी या ठिकाणी 8 वर्ष निवास केलेला आहे. अशा या ठिकाणी पवित्र भूमीमध्ये आपल्याला येण्याचा योग आला. हा खरोखरच योगायोग आहे. आपल्या जीवनाचं सार्थक करणारा असा हा आजचा दिवस आहे. तर प्रभू रामचंद्र की तर असे हे या पावन ठिकाणी तर शिवाजी महाराज आए. शिवाजी महाराज जी ने इसी जगह पर बैठकर सब आदिवासियों को थोड़ा थोड़ा घोटों को जमीन दी, थोड़ा थोड़ा खेती करने को जमीन दी. सबको यहाँ से जमीन का बंटन किया. डिंडोरी तालुका नहीं था पहले, यहीं से सब कुछ बंटन होता था. यहीं हर महीना को शिवाजी महाराज 1 महीना में यहाँ बैठते थे. सबको यहाँ बुलाकर बैठ के और सैनिकों से उनको सब व्यवस्था कराते थे. ओके धन्यवाद. या ठिकाणी मध्ये पण पाहू शकतो. इकडे मध्ये पण एक छोटी गुफा आहे आणि या गुफेमध्ये आपले जे मंदिराचे पुजारी आहेत त्यांचं एक छोटंसं किचन आपल्याला या ठिकाणी दिसू शकतं. या ठिकाणी त्यांचं उदरनिर्वाह करतात आणि या ठिकाणी पूजा पण मांडलेली आपल्याला या ठिकाणी दिसते आहे. तर असं हे पवित्र ठिकाण, या ठिकाणाचे आपण आज साक्षीदार झालोत. एक छोटा तळा आहे आणि या तळ्याचं पाणी नारळासारखं मधुर आणि गोड लागतं असं म्हटलं जातं. तर आपण आज त्या तळ्यातलं पाणी, जे पाणी आहे हे बघू शकतो. अतिशय स्वच्छ आणि पिण्यायोग्य असं पाणी या ठिकाणी आपल्याला उपलब्ध होतं आहे. आणि विशेष म्हणजे हे जे पाणी दिसतंय आपल्याला, हे पाणी 12ही महिने आपल्याला या ठिकाणी उपलब्ध होतं आहे. गडावरती ट्रेक करणाऱ्यांना ही एक नवसंजीवनी आपल्याला या ठिकाणी बघायला मिळते. 12 महिने उपलब्ध असणारं थंड असं आणि नारळासारखं गोड पाणी पिऊन आपण तृप्त झाल्याशिवाय राहत नाही. तर मित्रांनो, आता आपण किल्ल्यावरती प्रवेश करत आहोत. तर आपण आता किल्ल्यावरती प्रवेश केलेला आहे आणि आपण बघू शकता इथं या ठिकाणी ही आमची पंचायत समिती शिक्षण विभाग टीम आणि ओ साहेब नमस्कार. आणि हे आमच्या डाएटचे माननीय प्राचार्य सूर्यवंशी साहेब. आपला या एक शब्द या उपक्रमासाठी. सगळ्यांना सर्वप्रथम नमस्कार. स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव या उत्सवाअंतर्गत दिंडोरी तालुक्यानं पूर्ण शासकीय यंत्रणा आणि त्याचबरोबर शिक्षण विभागातले सगळे शिक्षक, त्याचबरोबर शिक्षण विभागामध्ये काम करणारी सगळी यंत्रणा
या सगळ्या यंत्रणेने रामसेज किल्ल्याच्या पायथ्याशी स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव ह्या कार्यक्रमाअंतर्गत हेरिटेज वॉक अशा प्रकारचा उपक्रम आयोजित केला. खूप सुंदर प्रकारचं नियोजन पूर्ण तालुक्यातले आणि त्याचबरोबर तालुक्यामध्ये काम करणारे शिक्षकांचं योगदान खूप चांगलं आहे. आपण एक ऐतिहासिक वास्तू रामसेज किल्ल्यावर आपण सगळेजण आलेलो आहोत. हा अजिंक्य असा किल्ला आहे. साधारण या किल्ल्याची विशेषता अशी आहे की या किल्ल्यावर साधारणपणे 6 वर्षे हा किल्ला लढत राहिला. म्हणजे बऱ्याच वेळेस व्यवहारामध्ये असताना आपण लहान असतो अशी समज असते, पण ह्या किल्ल्याची उंची आणि किल्ल्याचा इतिहास जर बघितला, हा किल्ला आकाराने जरी लहान असला पण हा पराक्रमी असा किल्ला आहे. यवनांना मुघलांना सलग 7 वर्षे ह्या किल्ल्याने झुंज दिली. असा अप्रतिम दिसायला सुंदर आणि गोंडस अशा किल्ल्यावर आम्ही आलो आणि आमची बऱ्याच माझ्या मित्रांशी ओळख झाली, शिक्षक बांधवांशी ओळख झाली आणि हितगुज करण्याचा एक आनंद आज मिळाला. आजचा दिवस माझ्यासाठी खऱ्या अर्थानं स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव आहे. धन्यवाद. धन्यवाद साहेब. आपण आपल्याला 2 शब्द मोलाचे मार्गदर्शन केलं. मी एक आपला विद्यार्थी आहे आणि मला अभिमान आहे सर की तुम्ही आम्हाला घडवलं आणि या उंचीपर्यंत आम्हाला आणून पोहोचवलं. तर तुम्ही आम्हाला या अमृत महोत्सवानिमित्त जे अनमोल असं मार्गदर्शन केलं आणि आमचा उत्साह द्विगुणित केलात त्याबद्दल मी माझ्या चॅनलतर्फे आपल्या सर्वांचं हार्दिक स्वागत करतो. आणि पंचायत समिती दिंडोरी शिक्षण विभाग आणि संपूर्ण जे काही विभाग आहेत त्यातर्फे मी आपल्या जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्थेचं या ठिकाणी आभार व्यक्त करतो. धन्यवाद साहेब. त्यांचा निवास वगैरे मित्रांनो, अखेर हा किल्ले रामशेजवरून दिसणारा निसर्गाचा अद्भुत असा नजारा आणि ही या ठिकाणी दिसते आपल्याला नाशिक नगरी. अतिशय पौराणिक आणि धार्मिक असं महत्त्व लाभलेलं हे शहर आणि त्याला लाभलेला हा ऐतिहासिक वारसा. या ठिकाणी आपण आज स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव साजरा करत आहोत आणि या स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सव प्रसंगी या ठिकाणी किल्ले रामशेजवरती झालेली ही ऐतिहासिक अशी गर्दी आपण या ठिकाणी बघत आहोत.
आज शनिवार सुट्टीनिमित्ताने आपण बघू शकतो किल्ले रामशेज वरती ही झालेली तुफान अशी गर्दी